आज आपण गवारीची जरा वेगळ्या पद्धतीनं भाजी बनवतोय। ही भाजी तुम्ही टिफिनसाठी खाऊ शकता किंवा तुम्ही संध्याकाळच्या जेवणाबरोबर भाकरीबरोबरही खाण्यासाठी खूप छान लागते। नेहमीचीच तीच भाजी खाऊन कंटाळा आला तर या पद्धतीनं भाजी बनवा, खूपच छान होते भाजी। ही भाजी इतकी छान लागते की तुम्ही या पद्धतीने एकदा बनवाल तर सगळे घरातले म्हणतील की नेहमीच या पद्धतीने अशी भाजी बनव। नमस्कार, सुषमाच्या किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं। चला तर पटकन आपण भाजी बनवायला घेऊया। इथं मी पाव किलो गवार निवडून घेतलेली आहे, अगदी कवळी गवार घेतलेली आहे आणि आपण पाणी घालून स्वच्छ मीठ घालून धुवून घेणार आहोत। गवारीवर बऱ्याच वेळेला पेस्टिसाइड जास्त प्रमाणात मारले जातात, यासाठी मिठाच्या पाण्यानं आपण ही गवारी स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता ही गवार 2 पाण्यामध्ये धुवून आपण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। सुरुवातीला आता आपण इथं कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून ही गवारी छान परतून घेणार आहोत। ही गवारी थोडी लालसर होईपर्यंत आपण परतणार आहोत, म्हणजे अशी भाजलेली गवारी लवकर शिजते आणि त्यामध्ये जो एक तुरटपणा असतो गवारीच्या कवरमध्ये तो निघून जातो आणि एक वास असतो तोही निघून जातो। गवारी छान भाजेपर्यंत आपण तोपर्यंत टोमॅटो चॉप करून घेऊया। तुम्ही टोमॅटोची प्युरी केली तरी चालू शकते। इथे मी लाल भडक असे 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते चॉपरमध्ये आपण चॉप करणार आहोत। आपण जेव्हा नेहमी गवारीची भाजी करतो त्यावेळेला आपण टोमॅटो यामध्ये घालत नाही, परंतु टोमॅटो नाही घातल्यामुळं त्या भाजीला असा रसदारपणा येत नाही किंवा दाटपणा येत नाहीत। तर दाटपणा येण्यासाठी आता इथं आपण 2 टोमॅटो चॉप करून घालणार आहोत। गवारी पण छान चरचरीत अशी भाजून झाली। अशी भाजलेली गवारी लवकर शिजते सुद्धा आणि त्या गवारीची टेस्टही खूप छान लागते। आता सुरुवातीला फोडणी देण्यासाठी आपण इथं 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या कुटून घेणार आहोत, म्हणजे लसणाचा फ्लेवरही भाजीमध्ये खूप सुंदर येतो। ओबडधोबडच वाटून घ्यायच्या, म्हणजे दाताखाली आली तरी लसणाची पाकळी छान लागते। आता कढईमध्ये फोडणीसाठी 2 ते 3 पळ्या आपण तेल घालून घेणार आहोत। आता फोडणीसाठी 1 चमचाभर जिरे आणि चमचाभर मोहरी घालणार आहोत। जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण घालणार आहोत आणि हा लसूण आपण छान लालसर होईपर्यंत परतणार आहोत। आणि इथं मी 2 कांदे बारीक मोठे चिरून घेतलेत, ते आता आपण या फोडणीमध्ये घालणार आहोत। कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे लवकर परतला जातो आणि भाजी लवकर मिळून सुद्धा येते। कांदा थोडा आता गुलाबी झालाय बघा, तर आपण जे 2 टोमॅटो चॉप करून घेतले होते ते यामध्ये फोडणीमध्ये घालणार आहोत। आता ही कांदा टोमॅटोची छान ग्रेव्ही तयार झाली पाहिजे इथपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत। कांदा टोमॅटो थोडे भाजल्यानंतर आता आपण यामध्ये कोरडे मसाले घालूया। एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि इथे मी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घेतलेली आहे, ती आपण कांदा टोमॅटोबरोबर छान परतून घेणार आहोत। तुमच्या घरात जो घरातला मसाला असेल तो वापरला तरी चालू शकतो। आता हे मसाले जळू नयेत म्हणून आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून परत हे छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। इथं फ्लेवरसाठी म्हणून मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। तुम्ही सब्जी मसाला किंवा कोणताही तुमच्या घरात जो गरम मसाला आहे तो वापरला तरी चालू शकतो। इथं पाहू शकला तुम्ही की आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे, कांदा टोमॅटो छान परतलेला गेलेला आहे। तेल सुटलं म्हणजे समजायचं की आपला मसाला छान भाजला गेलेला आहे। आता यामध्येच आपली भाजलेली गवारी आपण मिक्स केलेली आहे आणि तीही छान मसाल्याबरोबर परतून घेतली। आता त्यामध्ये चवीनुसार 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे आपण। तुम्ही कोणत्या पद्धतीनं गवारीची भाजी करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा। त्या भाजलेल्या गवारीमध्ये आता आपण 1 ते 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहे। शेंगदाण्याचा कूट जेवढा जास्त घालेल तेवढी गवारीची भाजी खरं तर छान लागते। गवारीच्या भाजीला शेंगदाण्याच्या कुटाचा फ्लेवर खूप सुंदर येतो। नुसत्या कुटाची भाजी केली तीही छान लागते। आता हा कूटही त्या मसाल्याबरोबर आणि गवारीबरोबर आपण छान भाजून घेणार आहोत। खरं तर हा भाजलेल्या शेंगदाण्याचाच कूट आहे, त्यामुळे जास्त भाजण्याची गरज नाही आहे। आता यामध्ये 1 पेलाभर मी पाणी घातलेलं आहे। तुम्हाला कितपत लपथपीत करायचं आहे तेवढ्या पद्धतीत तुम्ही पाणी घालायचं आहे। गवारी तर आपली 50% शिजलेलीच आहे, परंतु थोडासा लपथपीतपणा येण्यासाठी मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण रेसिपी तुम्हाला नक्कीच पाहता येतील। आणि फेसबुकवरून पाहत असाल तर फॉलो करा। आता एक झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं गवारी कमी गॅसवर आपण छान शिजून दिलेली आहे। छान अशी लपथपीत अशी गवारी आपली तयार झालेली आहे। आता वरून छान फ्लेवर येण्यासाठी आपण बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घातलेली आहे। ही अशी भाजी तुम्ही भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खरंच छान लागते। लपथपीत भाजी असल्यामुळं भाकरीबरोबर खाण्यासाठी पण खूप छान लागते।
रोजच्याच टिफिनच्या त्याच भाज्या करून खरंच कंटाळला असाल आणि खाऊन कंटाळला असाल तर नक्की या पद्धतीची थोडी वेगळी आणि हटके भाजी करून पहा. खरंच सुंदर टेस्टला लागते. आणि सध्या बाजारामध्ये गवारी खूप जास्त प्रमाणात छान प्रकारे मिळते, तर नक्की घेऊन या आणि अशी भाजी ट्राय करा. आणि हो, गवारीची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही रेसिपी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि उद्याच्या डब्यासाठी ही भाजी नक्की ट्राय करून पहा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय. धन्यवाद.